नमस्कार मित्रांनो, जुगाड आणि भारत हे एक समीकरण आहे. भारतीय लोक कुठेही जुगाड करत असतात हे तुम्ही पाहिलं असाल. परंतु मित्रांनो, युद्धामध्ये देखील जो काय आता सध्या भारत आणि पाकिस्तानचं थोडं बहुत युद्ध झालं, यामध्ये देखील भारताने जुगाड केलं. ते जुगाड म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस पाकिस्तानने तुर्कीच्या ड्रोनने आपल्यावरती हल्ला केला, तर ते ड्रोन हाणून पाडण्यासाठी आपल्याला किती खर्च येत होता किंवा त्याला आपण कशा पद्धतीने जुगाड लावून पाडलं हे पाहूया मित्रांनो. तसं पाहता हे तुर्कीचे ड्रोन 5,000 ते 10,000 मध्ये येतात आणि या ड्रोनला पाडण्यासाठी जवळपास 3 लाख रुपयाचं एक रॉकेट लॉन्च करावं लागत होतं. परंतु मित्रांनो, भारतीयांच्या हे लक्षात आलं की हे ड्रोन आपण सहज L-17 नावाच्या बंदुकीने देखील पाडू शकतो. L-17 ही अशा पद्धतीची बंदूक आहे, ही एकाच वेळेस खूप गोळ्या त्या बंदुकीतून निघत असतात आणि त्या बंदुकीने हे ड्रोन पाडले गेले. म्हणजे मित्रांनो, लक्षात घ्या, जे ड्रोन पाडण्यासाठी रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये रशियाने क्षेपणास्त्र वापरले होते, 3-4 लाखाचं एक क्षेपणास्त्र वापरलं होतं, तिथे हे ड्रोन पाडण्यासाठी भारतीय सैनिकांनी बंदुकीचा वापर केला. मित्रांनो, हे एक जुगाड केलं आणि पूर्ण जगामध्ये तुर्कीच्या ड्रोनला एक्सपोज देखील केलं. हे तुर्कीचे ड्रोन काहीही भारताचं वाकडं करू शकले नाहीत आणि भारताने त्याला जुगाड करून साध्या L-70 बंदुकीने हे सर्व ड्रोन पाडले. म्हणजेच मित्रांनो, भारतीय लोक हे युद्धात देखील जुगाड करत आहेत हे या सर्व गोष्टीमधून लक्षात येतं. अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा.